की अशा प्रकारची घटना एकतर 20 वर्षानंतर ठाकरे बंधू ज्या ठाकरे घराण्याचं वलय संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होतं, हे वलय आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पूर्ण होताना दिसणार आहे। 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्रित येतात तेव्हा निश्चितच राजकीय वर्तुळासाठी खूप मोठी घडामोड आहे। फक्त दोन बंधूंचं मिलन नाही तर मनोमिलन नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा हे खऱ्या अर्थानं आज मनोमिलन असणार आहे। आज दोन वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन एक वेगळी ताकद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये दाखवणार आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवणार आहेत आणि त्यामुळे एक मोठं वेगळं समीकरण आजपासून महाराष्ट्राच्या या राजकीय वर्तुळात दिसणार आहे। अर्थातच ठाकरे बंधूंच्या या युतीची संपूर्ण देशभर सुद्धा दखल घेतली जाणार आहे, कारण ठाकरेंचा दरारा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणात हिंदुत्वाचं राजकारण ज्यांनी खऱ्या अर्थानं सुरू केलं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं हे मनोमिलन 20 वर्षानंतरचं निश्चितच भारताच्या राजकीय वर्तुळात सुद्धा एक वेगळ्या प्रकारे याची दखल घेतली जाणार आहे। त्यामुळे ठाकरे बंधू जेव्हा एकत्रित येणार या चर्चा सुरू झाल्या, त्यांच्या भेटींचा सिलसिला सुरू झाला, त्यानंतर आज औपचारिक युती होतीये, त्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या। आपण पाहिलं भाजपच्या सर्वच नेत्यांनी दोन ठाकरे एकत्रित आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात काही फरक पडणार नाही अशा प्रकारची जरी प्रतिक्रिया दिलेली असली तरी निश्चितच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी आणि इतर महत्त्वाची जी शहरं आहेत, जी मोठी शहरं आहेत, त्या ठिकाणी राजकीय समीकरणं बदलतील अशी एक प्रकारची कुठे ना कुठे एक छोटी भीती आहेच आहे। त्यामुळे निश्चितच कशा प्रकारे आता सगळ्या पुढच्या निवडणुका जाणार त्यापूर्वी दोन ठाकरे बंधू एकत्रित दिसतात हे निश्चितच महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळासाठी सुद्धा एक वेगळं चित्र आहे। आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित दिसतात, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। दोघांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पमाल घातली जाते आहे आणि हार घालून या ठिकाणी वंदन केलं जातं आहे आदित्य ठाकरे त्यांच्याबरोबर आणि दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते ठाकरे बंधूंच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात। सध्या शिवाजी पार्काच्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी दोघेही नेते जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि अभिवादन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळातच ते इथून वरळीसाठी रवाना होतीलच, मात्र या ठिकाणी शक्ती प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। रश्मी ठाकरे देखील तिथं उपस्थित आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी इथं पाहायला मिळते। ऐतिहासिक असा क्षण आपण सध्या स्क्रीनवर पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा इथं उपस्थित आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार आहे, त्याआधीची ही ऐतिहासिक अशी दृश्य स्क्रीनवर, कारण राज ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंबीय इथं एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय एकत्र आलेलं आहे, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ते ठाकरे कुटुंबीय अभिवादन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष, घोषणाबाजीचा आवाज जो आहे तो आपल्याला ऐकायला मिळतोय। घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते, शिवसैनिक, मनसैनिक इथं उपस्थित आहेत, अभिवादन ठाकरे कुटुंबियांनी केलेलं आहे आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाची ही दृश्य आपण पाहतोय। ठाकरे कुटुंब एकत्र आलेले एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या आपण या स्क्रीनवर पाहतोय आणि इथूनच ठाकरे कुटुंबीय आता वरळीसाठी हॉटेल ब्ल्यू सी साठी रवाना होणार आहे। तिथं युतीची घोषणा केली जाणार आहे। सगळ्यात मोठा आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा 1, कॅमेरा 2 आणि कॅमेरा 3 ची ही दृश्य अत्यंत महत्त्वाची झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी, कारण या युतीची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता। तो दिवस आज, तो मुहूर्त आज खरं तर आज आहे आणि या दिवशी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलत असल्याची देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर रुबीना, ही दृश्य खूप महत्त्वाची आहेत या दृष्टीनं आहे की दोन ठाकरे बंधू एकत्रित आहेत, मात्र त्याचबरोबर त्यांच्या पत्नी दोघांच्या सुद्धा बरोबर आहेत आणि ठाकरे परिवारावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक वेगळ्या प्रकारचं गारुड आहे। त्यामुळे ही संपूर्ण फॅमिली, हे पूर्ण कुटुंब एकत्रित दिसणं हा एक खरं तर वेगळा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत जात असतो आणि म्हणूनच आज रश्मी ठाकरे तिथे असणं किंवा राज ठाकरे यांच्या पत्नी त्या ठिकाणी असणं, शर्मिला ठाकरे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ठाकरे घराण्यातल्या स्त्रिया सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं, ठाकरेंच्या कुटुंबाच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी खरं तर भूमिका निभावतात आणि हेच खरं तर या दृश्यांमधून आता पुढे जात आहे। आपण पाहतोय ही थेट दृश्य छत्रपती शिवाजी पार्कची, या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे आणि या स्मृतीस्थळाला अभिवादन करून या ठिकाणी
पुष्पमाला अर्पण करून आता ठाकरे कुटुंबीय संपूर्णपणे ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे या ठिकाणी आता निघालेला आहे. ठाकरेंची पुढची पिढी असलेले आदित्य ठाकरे सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता हा सगळा जथ्था संपूर्ण कुटुंब आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची, दोन्ही पक्षांच्या ही जी सगळी फळी आहे, हे सगळेजण आता पत्रकार परिषदेच्या स्थळी रवाना होत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि महत्त्वाचे नेते